नमस्कार, स्वागत है आपका एएम न्यूज में। प्रजा जन सुराज्य पार्टी ने पालघर के रहवासियों की समस्या को लेकर जिलाधिकारी पालघर से मुलाकात की। पार्टी अध्यक्ष शरद अन्ना तिकोटे का कहना है कि बार बार पत्र द्वारा शिकायत करने के बावजूद शासन प्रशासन की तरफ से कोई ठोस कदम नहीं उठाया जा रहा है। बार बार अधिकारियों से विनती की जा रही है। प्रजा जन सुराज्य पार्टी का एक प्रतिनिधिमंडल निवासी नायब तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी वसई को एक ज्ञापन दिया और पालघर की समस्याओं को शीघ्र हल करने की मांग भी की। आपको बता दें कि प्रजा जन सुराज्य पार्टी का कार्यालय अन्ना साहब निवास वाल्मीकि नगर वसई पश्चिम में स्थित है और स्थानीय जनता को किसी भी प्रकार की अगर समस्या हो तो कार्यालय से संपर्क कर सकते हैं। पत्रकार वेलफेयर एसोसिएशन महाराष्ट्र के उपाध्यक्ष कैलाश भाऊ जाधव ने प्रजा जन सुराज्य पार्टी के अध्यक्ष शरद अन्ना से बातचीत की। देखिए आप पूरी रिपोर्ट। आज तहसीलदारामध्ये आहेत। मधला विषय होता गेल्या 10 दिवस अगोदर आपण कलेक्टर मॅडमकडे शरद अण्णा तिकोटे यांनी पुरवठ्याच्या विषयावर लय मोठी पाऊल उचलले होते त्यांच्या पक्षातर्फे। पुरवठा म्हणजे अजून लोकांपर्यंत ते न्याय मिळत नाही आहे, त्यामुळे हा पक्ष पुढे आला आहे आणि त्याचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद अण्णा तिकोटे आहेत। तर आपण अण्णांशी डायरेक्ट विषय करूया। अण्णा, म्हणजे तुम्ही कलेक्टरकडे गेले होते, काय विषय होता, नेमकी काय झालं, त्याच्यावर काय ॲक्शन घेतली नाही आधी? ॲक्शन तर घेतलेली आहे मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी आणि त्याच्यानंतर अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी। त्या अनुषंगाने आज आपण तहसीलदारांना शेवटचं विनंती करायला आलेलो आहे की ते ह्या बाबतीत जे पुरवठ्यावर जो आता तुम्ही बघताय तिथे किती गर्दी आहे। साधारणतः सोमवार मंगळवार बुधवार हे अशाच प्रकारे लोक येतात, तासन तास उभे राहतात आणि त्याच्यानंतर अर्ज ऑनलाईन करा, अर्ज ऑनलाईन करा, अर्ज ऑनलाईन होत नाहीत, अर्ज दाखल होत नाही सर्वसामान्य माणसाकडून। त्याच्याकडे आयफोन जरी असला ना तरीसुद्धा त्याला त्या गोष्टी ज्या सिस्टम्स फॉलो करायला लागतात त्या अर्जाच्या अनुषंगाने त्या होत नाहीत, पूर्ण ते कंप्लीट होत नाही। त्याच्यामुळे तो अर्जच सबमिट होत नाही। तो अर्ज सबमिट न झाल्यामुळे त्या माणसाला जे अपेक्षित आहे रेशन कार्ड ऑनलाईन करणं, त्याला राशन मिळणं बंद झालेलं आहे तो विषय आहे। त्याच्यानंतर ते कट करणं, आईच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या सगळ्या ऑनलाईन जो स्कॅनर दिला जातो त्या स्कॅनरच्या सगळ्या लफड्यामुळे ते होत नाही आहे। पूर्ण जी त्याची जी परिक्रमा पूर्ण झाली पाहिजे, जे फर्स्ट टू टॉप टू बॉटम जो अर्ज सबमिट करण्यासाठी ज्या ज्या सूचना दिलेल्या असतात त्या पूर्ण होत नाही, त्याच्यामुळे अर्ज दाखल होत नाही। ह्या सगळ्या गोष्टींमुळे ऑनलाईन होत नाही, नाव कट होत नाही, नाव दाखल होत नाही, रेशन मिळणं बंद झालेलं आहे, रेशन मिळण्यासाठी अर्ज करतायत ती लोक तो होत नाही। अशा सगळ्या अनेक समस्या आहेत। दिव्यांगांना अंत्योदय शिधापत्रिका देण्यासंदर्भात, त्याचा लाभ देण्यासंदर्भात मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिलेले आहेत। अशा असताना सुद्धा ते होत नाही काम। त्याच्यासाठी आपण मान्य जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलेलं आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे आपण 9 ऑगस्टपर्यंत त्यांच्याकडे आपण वेळ दिलेला आहे। 9 ऑगस्टला त्यांनी जर आपल्याला त्याच्या काही दिवस अगोदर जर काही कळवलं नाही तर आपण 9 ऑगस्टला इथून जे लोक ह्या संदर्भात इथे आलेले आहेत, ज्यांच्या अडचणी आहेत त्या सगळ्या लोकांना घेऊन आपण 9 ऑगस्टला इथून मान्य जिल्हाधिकाऱ्यांना पालघर इथे पदयात्रा आंदोलन आपण करणार आहोत। अण्णा, एक विचारायचं होता मला, जे पुरवठ्याचा विषय आहे, पुरवठ्याच्या विषयामध्ये काही हँडिकॅप लोक आहेत, काही वयस्कर लोक आहेत, ते नुसतं लाईनीमध्ये उभं राहतात। मग ह्यांच्यासाठी काय शासन बोलते, आम्ही शासन दारोदारी आले आहेत। तुम्ही बघू शकता माननीय उपमुख्यमंत्री आहेत राज्याचे आमचे देवेंद्र फडणवीस। मग आता तुम्ही त्यांच्यापर्यंत कसं काय पोहोचेल, तुम्हाला वाटतं का यातून तुम्हाला न्याय भेटणार? मान्य जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनामध्ये आमचं त्यांच्याबरोबर जे बोलणं झालं आणि आम्ही लोकांकडून ऐकून आहे की त्या स्ट्रेट फॉरवर्ड आहेत आणि सर्वसामान्यांच्या बाजूने आहेत त्या, आणि अपेक्षा आहे की ते हे काम करणार, नाही तर आम्ही पुरवठा अधिकारी जे आहेत त्यांना इथून हटावं यासाठी आम्ही आंदोलन चालू करतो। आता शेवटचा एक प्रश्न आहे, तुम्ही मागच्या टायमाला जे तुम्ही आता आंदोलन म्हणताय, म्हणजे तुमची आंदोलन काय इथून पैदल असणार आहे काय, तुम्ही पूर्ण तुमची टीम घेऊन कलेक्टरकडे बसणार आहे, म्हणजे काय तुमचं नेमकी काय तुमचं ॲक्शन काय मोड आहे प्रजासत्ताकाच्या पक्षाचं? आम्ही सगळी लोक जे हे आहेत जे अडचणीग्रस्त आहेत ती पण लोक आणि जे आमचे पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत ती सगळी लोक आम्ही इथून
पदयात्रा एक साधारण आंदोलन किती करणार. लोक असतील अण्णा तुमच्यासोबत? आता बघा, साधारणतः आमच्या पक्षाची जी लोक आहेत ती 150-200 लोक तिथे पादयात्रामध्ये असणारच, पण जी लोक अन्यायग्रस्त आहेत ती जर आली तर साधारणतः 1000-1500 लोक येऊ शकतात, कारण प्रत्येक गावामध्ये ती सगळी लोक आहेत, प्रत्येकांच्या अडचणी आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणात प्रशासन इथे पुरवठ्याचं प्रशासन त्रासदायक आहे. आज तुम्ही मॅडमला भेटले, तुमचा जे विषय होता खूप गंभीर विषय आहे, जसे की पुरवठ्याच्या विषयावर तुम्ही आले होते इकडं, आणि जे पहिल्यापासून जे राहतात आहे त्यांना जे सुखसुविधा मिळत नाही, त्यांचे घरं तोडले जातात आहे, म्हणजे 1995ची गोष्ट आहे, बरोबर ना? ही गोष्ट खरी आहे. आणि त्या बांधकाम तुटत चालले आहेत आणि जे आता जे अनलिगल कामं जे सुरू आहे, मग आता ह्या संदर्भात तुम्ही जे कलेक्टर मॅडमशी बोललेत तर काही त्यांचा रिप्लाय काय आला ना ते तुम्ही सांगा. पण विषय असा आहे की आम्ही आता सध्या जे आहे की जे वसई तहसीलमध्ये जे पुरवठा अधिकारी आहेत कुणाल भागवत, यांचा जो विषय आहे, यांच्याकडे जे काम चालतं आहे हे पुरवठा विभागामधून त्या गोरगरीब लोकांना शिधा मिळत नाही. त्याच्यानंतर रेशनिंग कार्ड जे आहेत ते खाली एक खिडकी योजना चालू केलेली आहे, त्याच्यामध्ये अर्ज स्वीकारले जात नाही आणि गोरगरीब लोकांना जे रेशन कार्ड अंत्योदयाचे जे आहे, दिव्यांगांना अंत्योदयाचे रेशन कार्ड देण्यासंदर्भात माननीय जिल्हाधिकारी मॅडमसुद्धा बोललेल्या होत्या. त्या अनुषंगाने कारवाई करायला सांगितले, परंतु ती होत नाहीत. आणि दुसरी गोष्ट की इष्टांक नाही ह्या विषयावर लोकांना तिथे फसवलं जातं की इष्टांक आमच्याकडे नाही, त्याच्यामुळे आम्ही राशन देऊ शकत नाही. त्याबरोबर आपण विभक्त जे रेशन कार्ड होतं आहे की बापातून मुलाचं रेशन कार्ड आणि मुलीचं नाव वेगळं करून त्यांचं एक सेपरेट विभक्त रेशन कार्ड दिलं जातं, त्यालासुद्धा धान्य दिलं जात नाही. त्याचंही कारण तेच सांगतात की इष्टांक नाही. परंतु आता आम्ही बोललो, अप्पर जिल्हाधिकाऱ्यांसुद्धा आम्ही त्यांच्याबरोबर चर्चा केली या संदर्भात, तर त्यांच्याबरोबरही बोलताना त्यांनी काही लोकांना बोलवलं होतं. त्या अनुषंगाने आपल्याकडे इष्टांकाचा काही विषय आहे का, तर साहेब नाही, आपल्याकडे इष्टांक आहे, अशा पद्धतीचं त्यांच्याकडून आम्हाला मार्गदर्शन मिळालं. परंतु ह्या सगळ्या गोष्टी करत असताना तहसीलदारांना तक्रारी केल्यानंतरसुद्धा तहसीलदार त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाही. पुरवठा विभागामध्ये काय होतं आहे, त्याच्यामध्ये नक्की काय अडचणी आहेत ह्या जाणून घेतल्या पाहिजेत. त्या संदर्भात आम्ही मान्य तहसीलदारांना सांगितलेलं आहे की त्यांनी ह्या अनुषंगाने कारवाई करायला पाहिजे, ती अपेक्षा आहे आमच्याकडे त्यांच्याकडे. त्याचबरोबर आम्ही काही विषय जे आहे की आता मारणाऱ्याला काही बांधकाम आदिवासी समाजाची घरं तोडण्यात आली, काही बिल्डिंगही तोडलेल्या आहेत, तर त्याच्यामध्ये आता शासनाचा GR आहे की 2011पर्यंत आणि 1995पासून जे लोकांना त्यांना निमाकूल करण्यासाठी काही शासनाच्या अटी शर्तीनुसार त्या कायम करण्यासाठी सांगितलेलं आहे. आणि त्याचबरोबर महानगरपालिका क्षेत्रामध्ये ज्या लोकांनी सरकारी जागेवर बांधकाम केले, अनधिकृत बांधकाम केलेलं आहे, तर त्याच्यावर कारवाई करण्या अगोदर ते पात्र अपात्र हे जे शासनाचं एक धोरण आहे ते पूर्ण केल्यानंतरच ती कारवाई करायला पाहिजे. ते तोडण्याचे अधिकार त्याच्या अनुषंगाने मान्य जिल्हाधिकाऱ्यांकडून ते सगळे अहवाल इथे आल्यानंतर ते पात्र आहेत की अपात्र आहेत याच्यावर जिल्हाधिकारी निर्णय घेणार आहेत. परंतु तिथे स्थानिक प्रशासन हे कुठल्याही प्रकारच्या धोरणाचा अवलंब न करता डायरेक्ट ते तोडलं जातं आहे. तर त्या अनुषंगाने आम्ही जिल्हाधिकारी मॅडमना सांगितलेलं आहे की मॅडम, ह्या अनुषंगाने आपण शासनाने जो GR दिलेला आहे, शासनाने जे धोरण तयार केलेलं आहे, त्या अनुषंगाने पात्र अपात्राची कारवाई केल्यानंतरच कारवाई केली पाहिजे असं आम्ही त्यांना सांगितलं. त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. या अनुषंगाने याच्यावर आता ते जनजागृतीचे कार्यक्रमसुद्धा घेणार आहेत असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे. त्याचबरोबर नालासोपारा ह्या भागामध्ये गोरगरीब लोकांना फसवण्याचं काम चालू आहे. त्याचबरोबर त्यांच्याकडून व्याजाने पैसे देऊन जबरदस्ती सावकारी कायद्याच्या पलीकडे जाऊन डबल टिबल व्याजाने पैसे वसूलले जात आहेत, त्यांची घरं जबरदस्ती विकली जात आहेत. या संदर्भातसुद्धा आम्ही पत्र मान्य जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं आहे. तर त्यावर ते निश्चितच ते पत्र हे केल्यानंतर कारवाई करतील ही अपेक्षा आहे. जय भीम, जय भारत. अण्णा, शेवटचा एक प्रश्न, एक चांगले अधिकारी आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये आले, जे कलेक्टर मॅडम आहेत आणि त्यांचे जे विचार आहेत ते पण खूप चांगले आहेत, पण तुम्हाला काय वाटतं की भरपूर इकडे अनलिगल कामं तुम्ही बघता, वसई विरार ते नामकीनच आहे अनलिगलमध्ये, पण गेल्या ज्या आदिवासी समाजाचे काही घरं तोडले गेले, पण हे कुठेतरी तुम्हाला वाटत नाही का शासनाने याच्यावर लक्ष घातलं पाहिजे? त्या टायमाला नगर परिषद असेल, जिल्हा परिषद असेल, मग हे सगळं झोपले होते का त्या अधिकारीवर कारवाई होत नाही आहे? मग तुम्ही का ते स्टेप उचलत नाही? यांना मला हे विचारतं.
नाही, आता आम्ही तसंच सांगितलेलं आहे, मान्य जिल्हाधिकाऱ्यांबरोबर बोलताना आम्ही तसंच म्हटलेलं आहे की पूर्वी जेव्हा बांधकाम झालं ते लिगल आहे की अनलिगल आहे हे जर तुम्हाला त्यावेळेस त्या प्रशासनाला कळत होतं तर मग त्याचवेळी ते कारवाई झाली पाहिजे होती, परंतु ती झालेली नाही. तर त्याचं कारण काय आहे ते शोधलं पाहिजे. आणि असंही आहे की जर त्या समजा 95च्या अगोदरपासूनचे जे लोक आहेत तर त्यावर आपण दंड आकारून ते नियमाकुल करायला पाहिजे, अशा प्रकारची आम्ही त्यांना विनंती केलेली आहे. आज पण दिव्यांग जे आहेत ते त्यांना आज पण बाहेर उभा राहायला लागतो. काही डॉक्युमेंट्स आहे, काही पेन्शन आहे, ते पण त्यांच्यापर्यंत नीट पोचत नाही, नीट अधिकारी त्यांच्याशी वावरत नाही आहे. मग ह्याच्या तुमच्या प्रजा सुराज्यातर्फे काय तुम्ही ॲक्शन घेणार? आता पुरवठ्याच्या विषयी आपण ते हे केलेलं आहे की ज्या ज्या लोकांच्या तक्रारी आहेत त्यांना आपण तुम्ही आमचा नंबरच द्या त्या साईट जेव्हा तुमचं न्यूज चालेल तेव्हा, की त्या लोकांच्या ज्या ज्या लोकांच्या अडचणी आहेत तर त्यांनी आम्हाला संपर्क साधावा. आम्ही ते सगळ्या लोकांचं म्हणणं मान्य जिल्हाधिकाऱ्यांकडे घेऊन येणार आहोत. असं आपण त्या पत्रात म्हटलेलं आहे की जर हे आम्ही जे पत्र दिले जर त्यावर अपेक्षित कारवाई जर झाली नाही तर आम्ही 9 ऑगस्टला क्रांती दिवसाच्या दिवशी मान्य जिल्हाधिकाऱ्यांना त्या सगळ्या लोकांच्या अडचणी घेऊन त्या समक्ष त्या सगळ्या लोकांना घेऊन पायी पदयात्रा करून त्या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही मान्य जिल्हाधिकाऱ्यांना 9 ऑगस्टला भेटायला निघणार आहोत.